म्हणजे काय लक्ष्मीबाई, काय काय बोलताय काय तुम्ही? सिद्धू बेपत्ता आहे? कुठे आहे म्हणजे नक्की झालंय काय सिद्धू? काय आहे ना संपत, यांचं सगळं लक्ष ना फक्त एकाच मुलीवर. दुसऱ्या मुलीच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही याचा यांना पत्ताच नाहीये. अरे आपण सासरची माणसं तिची काळजी घेतोय म्हटल्यानंतर हे कशाला लक्ष देतील? बरोबर ना? आणि त्यातून आमचा सिद्धू म्हणजे बायकोचा बैल हे माहीतच आहे तुम्हाला, म्हणून सगळंच कसं अगदी पत्त्यावरती पडले नाही. म्हणजे मुलीला चांगलं श्रीमंत घर बघून दिलं म्हणजे आपलं काम झालं. बरोबर ना? काय ना संपत, अरे आपल्या मुलांची काळजीच घेता येत नसेल तर या धरणीवरती भार असणाऱ्या अशा मुलांना जन्मालाच का घालतात ती लोक, तेच कळत नाही. आई तुम्ही काय मला बोलू दे. काय ना लक्ष्मी देवी आणि श्रीनिवासराव दळवी, तुम्ही लोकांनी तुमच्या मुलांची काळजी घ्यायला हवी, पण तुम्हाला तुमच्या जबाबदारीचं काही पडलेलंच नाहीये. आम्हाला असं वाटलं होतं खरं तर तुम्ही त्या तुमच्या धाकट्या मुलीकडं चांगलं लक्ष देत असाल. पण कसं काय तिची काय काळजी घेताय हे बघितलं ना आम्ही. उठलं की पाठवण करायची, उठलं की पाठवण करायची. राक्षसांच्या तोंडी दिली ओ बिचारीला तुम्ही. हे बघा, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. हे सगळं आपण नंतरही बोलू शकतो. अहो आम्हाला सांगा सिद्धू नक्की काय कुठे आहे सिद्धू? हा सांगा ना, काय झालंय नक्की? हे बघा, खरं तर आम्हाला सुद्धा काही कल्पना नाही आहे याची. गेले 2 दिवस आम्ही सुद्धा त्याला शोधतोय आणि त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये. भावनाला कसं सांगायचं हे काही कळत नव्हतं. म्हणजे तिच्या या अशा परिस्थितीत आम्ही तिला सांगत नव्हतो, पण शेवटी तिला सांगावंच लागलं आम्हाला. आणि आज सकाळपासून ती सुद्धा कुठेतरी बाहेर निघून गेली. बहुतेक सिद्धूला शोधायला कुठेतरी भटकत असणार ती.